माझे नाव भाग्यश्री अंबादास फुलगाळे. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. मी सावित्री बोलते. होय ती सावित्री जिच्या हातात चुलीची राख नव्हे तर ती शिक्षणाची मशाल होती. जिच्या पावलात काटे होते पण डोळ्यात भविष्याचे स्वप्न होते. ज्या काळातून त्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर, शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांचा अधिकार आणि प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबले नाही, कारण मला माहित होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय समानता नाही आणि स्त्रीशिवाय समाजाची प्रगती नाही. जेव्हा मी शाळेकडे निघाले तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड फेकले, शिव्या दिल्या, चिखल उडवला. पण मी प्रत्येक अपमानातून एक धडा पाहिला. हा समाज बदलायचा आहे. पण मी थांबले नाही, कारण मला माहित होतं आज शिक्षण दिले नाही तर उद्या आकाश काळोखाळ असेल. मुलींना आज तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक हे सहज बनलेली नाही. हे त्या मशालीचे उजेड आहे जिला पेटवताना माझे हात भाजले होते. मी विधवांसाठी लढले, बालविवाह, वृद्ध आवाज उठवला आणि शूद्र अतिशूद्रासाठी शाळा खोलल्या. कारण माणूस हा माझ्यासाठी जातीपेक्षा मोठा होता आणि समानता ही धर्मापेक्षा श्रेष्ठ होती. आजच्या समाजाला फक्त मी एकच प्रश्न विचारते, शिक्षण आहेत पण विचार आहेत का? हक्क आहे पण कर्तव्याची जाणीव आहेत का? स्वातंत्र्य आहे पण स्त्री सुरक्षित आहेत का? माझं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही. जोपर्यंत शिक्षणापासून मुली दूर